मंडळी येत्या 22 तारखेला देशातला सर्वात मोठा सोहळा पार पडतोय। अयोध्येच्या नव्या मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते। खरं तर मागच्या 10-12 दिवसापासून त्या कार्यक्रमाची धामधूम देशभरात सुरू झाली आणि संपूर्ण देश आता श्रीराममय झालेला पाहायला मिळतोय। हा आता निमंत्रण, बांधकाम पूर्ण व्हायच्या आधी प्राणप्रतिष्ठा कशी, अशा अनेक मुद्द्यांवरून अयोध्येचा उत्सव वादात सापडलाय। पण श्रीराम भक्तांनी त्याकडे दुर्लक्ष करून गावागावात उत्सवाची जोरदार तयारी केलेली आहे। असो मित्रांनो, रामायणाला आपण हिंदू पुराणातील सर्वोत्कृष्ट महाकाव्य म्हणून ओळखतो, तर श्रीरामांना हिंदू लोकांची आराध्य देवता। श्रीराम हे रघुकुलातले म्हणजेच राजा रघु यांच्या वंशातले होते। त्या वंशाची मुळे ब्रह्मदेवांपासून इक्ष्वाकू, मनु आणि विवस्वान म्हणजेच सूर्य यांच्याशी जोडलेली आहेत। श्रीरामांनंतर त्यांचे पुत्र लव आणि कुश यांनी रघुवंश पुढे नेला असं म्हणतात। पण मग पुढे त्यांच्या वंशजांचं काय झालं, हा प्रश्न पडणं साहजिकच आहे। लहानपणापासून वेगवेगळ्या मालिकांमध्ये आपण प्रभू श्रीरामाची कथा पाहत आलेलो आहे। कार्यक्रमात श्रीरामांवर लिहिलेली गाणी ऐकत आलेलो आहे। पण आजही बरेच जण प्रभू श्रीराम यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतात। रामायण ही फक्त दंतकथा आहे असंही म्हणतात। पण 2021 साली एका न्यूज चॅनेलनं थेट श्रीरामांच्या वंशजांची मुलाखत घेऊन लोकांना आश्चर्याचा धक्का दिला होता। मात्र त्यावरही काही जणांनी आक्षेप नोंदवला होता। त्यांच्या मते तब्बल 5000 वर्षांचा काळ लोटल्यानंतर कुणाचे वंशज या जगात कसे शोधता येऊ शकतात। पण तेव्हापासून श्रीरामांच्या वंशजांचा मुद्दा जोरात चर्चेत आला होता आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अयोध्येत होणाऱ्या उत्सवाच्या निमित्तानं श्रीरामांच्या पूर्वजांचा आणि त्यांच्या वंशजांचा इतिहास नेमका काय, महाभारताच्या काळात श्रीरामांचे वंशज होते का, आत्ताच्या वंशजांनी नेमका काय दावा केला आहे आणि त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, त्याबद्दल इतिहासकारांचं नेमकं म्हणणं काय याची माहिती जाणून घेणार आहे। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, आता राम जन्मभूमी अयोध्येत श्रीरामांचं मंदिर होत आहे। पण मागच्या काही काळापूर्वी जेव्हा सुप्रीम कोर्टात राम जन्मभूमीचा वाद सुरू होता, तेव्हा सुनावणी दरम्यान तत्कालीन न्यायाधीशांनी सध्या अयोध्येत किंवा या दुनियेत कुठेही श्रीरामांचे वंशज अस्तित्वात आहेत का असा प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर वकिलांनी आम्हाला त्याची माहिती नाही, मात्र आम्ही लवकरच ती माहिती घेऊ असं सांगितलं होतं। त्यानंतर पुढच्या काही दिवसातच जयपूर राजघराण्यातील राजकुमारी आणि भाजपाच्या खासदार दिया कुमारी यांनी आम्ही प्रभू श्रीरामांचे वंशज असल्याचं मोठं विधान केलं होतं। पुढे त्या असंही म्हणाल्या होत्या की प्रभू श्रीरामांचे वंशज सध्या जगाच्या वेगवेगळ्या भागात पसरलेले आहेत। आम्ही त्यापैकी प्रभू श्रीरामांचे पुत्र कुश यांचे वंशज आहोत। त्यांचं बोलणं झाल्यावर त्यांनी पत्रकारांना काही जुने दस्तावेज सादर केले। त्यात प्रभू श्रीरामाच्या वंशजांची एकापाठोपाठ एक अशी नावं लिहिली होती। त्या कागदपत्राच्या 289व्या वंशजाच्या यादीत सवाई जयसिंह आणि 307व्या पिढीत महाराजा भवानीसिंह यांच्याही नावाचा समावेश होता। ते सगळे जुने दस्तावेज जयपूरमधील सिटी पॅलेसच्या पोथीखान्यात नोंद करून ठेवलेले आहेत। दिया कुमारी यांच्या सांगण्यानुसार ज्या सवाई जयसिंह महाराजांनी जयपूर शहर वसवलं ते प्रभू श्रीरामांचे वंशज होते आणि ती गोष्ट जयपूरच्या इतिहासात देखील नोंद आहे। पण प्रश्न हा आहे की अयोध्या सोडून श्रीरामांचे वंशज जयपूरमध्ये नेमके आले कसे? त्याचं उत्तर देताना इतिहासकार सांगतात की दशरथ राजांना श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ही 4 मुले होती। श्रीराम हे 4ही भावंडांमध्ये सर्वात मोठे असल्यामुळं वंश परंपरागत त्यांना राजा बनवण्यात आलं होतं। श्रीराम हे रघुकुल वंशातले 63वे राजे होते असं सांगितलं जातं, पण त्याबद्दल अजून वाद आहेत। पुराण साहित्याचा अभ्यास करणारे त्यांचा शोध घेत आहेत। त्यापैकी काही जणांच्या म्हणण्यानुसार श्रीराम हे भगवान ब्रह्मा यांच्या पिढीतील 39वे वंशज होते। ती संपूर्ण वंशावळ तुम्ही या इमेजमध्ये पाहू शकता, ज्यात असा दावा केला आहे की ब्रह्मदेवांपासून प्रभू श्रीरामांपर्यंत रघुकुलाचा वंश कसा पुढे सरकत राहिला। व्हिडिओ पॉज करून तुम्ही श्रीरामांच्या पूर्वजांची नावं पाहू शकता। म्हणजेच हिंदू पुराणानुसार ज्या ब्रह्मदेवांपासून या सृष्टीची निर्मिती झाली त्यांच्याच वंशात प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता। आता प्रभू श्रीरामांनी त्यांचं आयुष्य कसं व्यतीत केलं हे आपल्याला वाल्मिकी रामायणामुळे बऱ्यापैकी माहिती आहे। पण श्रीरामांनंतर त्यांचे वंशज कसे आणि कोठे राहिले त्याची फार कमी माहिती उपलब्ध आहे। दरम्यान या काळात ज्यांनी वंशज असल्याचा दावा केला आहे त्या वंशजांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभू श्रीरामांना 2 पुत्र होते, लव आणि कुश। तसंच प्रभू श्रीरामांच्या 3ही भावांनाही त्यांच्याप्रमाणेच प्रत्येकी 2-2 मुलं होती। त्यापैकी लक्ष्मण यांना चित्रागंध आणि चंद्रकेतू, भरत यांना तक्ष आणि पुष्कर, तर शत्रुघ्न यांना सुबाहू आणि शत्रुघटी अशी मुलं होती। पण अनेक पुराण अभ्यासकांचा लक्ष्मण यांच्या विवाहाबद्दल संभ्रम आहे। काही जण लक्ष्मण यांचा विवाह झाला होता असं म्हणतात, तर काही जण ती गोष्ट नाकारतात। असो, पण रावण वधानंतर अयोध्येत माघारी आल्यावर जेव्हा प्रभू श्रीरामांनी त्यांचा राज्यकारभार सुरळीत केला तेव्हा त्यांच्या राज्यघराण्यातील सर्व मुलांना वेगवेगळ्या ठिकाणाची राज्य देऊन राज्यकारभार करण्यासाठी पाठवण्यात आल्याचं सांगितलं जातं। त्यानुसार राजा भरत यांनी गंधर्व प्रदेश जिंकून घेतला आणि तिथला राज्यकारभार त्यांच्या मुलांच्या ताब्यात दिला। पुढे मग त्या दोघांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांच्या नावानुसार पुष्करावती आणि तक्षशिला हे 2 साम्राज्य निर्माण केले असं म्हटलं जातं। पण काही इतिहासकार तक्षशिला हे बुद्धकालीन शहर होतं असा दाखला देतात। त्याबद्दल 2 थेअरीज मांडल्यामुळे बऱ्याचदा वाद उद्भवत असतात। पण तक्षशिला हे कधी काळी इतिहासातलं सर्वात मोठं
आणि आधुनिक शिक्षणाचं केंद्र होतं याचे मात्र अनेक पुरावे मिळालेले आहेत. पण दुर्दैवानं सध्या ते पाकिस्तानातल्या रावळपिंडीजवळ आहे. तसंच राजकुमार पुष्कर यांनी वसवलेलं पुष्करावती शहरही पाकिस्तानमध्येच पेशावरच्या जवळ असल्याचं सांगितलं जातं. सध्या त्यांची नावंही बदलण्यात आली असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. तसं पाहिलं तर प्रभू श्रीरामांचं राज्य हे आज मी त्याला इतिहासातील सर्वात सुखी राज्यांपैकी एक मानले गेले. असं म्हणतात की त्यांच्या राज्यकारभारात सगळी जनता गुण्यागोविंदाने नांदत होती. हिंदू पुराणात सांगितल्यानुसार जेव्हा प्रभू श्रीरामांचं निधन झालं तेव्हा त्रेतायुगाची समाप्ती झाली आणि द्वापार युग सुरू झालं. दरम्यान एका प्रचलित आख्यायिकेनुसार प्रभू श्रीराम यांनी जेव्हा शरयू नदीत विलीन होऊन आपला अवतार संपवला त्याच्या आधीच त्यांनी त्यांच्या राज्याची विभागणी केली होती. त्यानुसार त्यांनी लव यांना उत्तर कौशल आणि कुश यांना दक्षिण कौशल राज्य दिले होते. पुढच्या काही काळात लव हे राजस्थानातील मेवाड येथे राहायला गेले होते, तर कुश यांनी कुशावती नगर वसवलं होतं. सध्या ते छत्तीसगड राज्याच्या विलासपूर जिल्ह्यात आहे. हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया या JP मित्तल यांनी लिहिलेल्या पुस्तकानुसार एका असुरासोबत झालेल्या युद्धात राजा कुश यांचं निधन झालं होतं. दरम्यान मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी नागवंशीय मुलीसोबत विवाह देखील केला होता. पुढं कुश यांनी त्यांच्या पराक्रमाच्या जोरावर राजस्थानपर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता. आता ती मुख्य गोष्ट सुरू होते. जयपूर सिटी पॅलेसचे OSD रामू रामदेव यांच्या म्हणण्यानुसार राजा कुश यांच्या काळात जयपूर शहराचं नाव जयसिंहपुरा असून ते पूर्णपणे कुश यांच्या आधिपत्याखाली आलं होतं. तेव्हापासूनच तिथं राज्य करणाऱ्या वंशाला कुशवाहा वंश म्हणून ओळख मिळाली होती, जी पुढे जाऊन कच्छवाहा वंश अशी झाली होती. त्या कच्छवाहा वंशवळीचा इतिहास पाहिला तर आपल्या असं लक्षात येतं की श्रीरामांचे वडील राजा दशरथ हे 62वे, स्वतः प्रभू श्रीराम 63वे आणि राजा कुश हे 64वे वंशज होते. त्याच वंशातल्या 289व्या वंशजाच्या रूपात आमेर जयपूरच्या सवाई जयसिंह यांचा जन्म झाला होता. त्यांच्यानंतर ईश्वरी सिंग, सवाई माधव सिंग, पृथ्वी सिंग आणि भवानी सिंग यांचा सुद्धा कच्छवाहा वंशातच जन्म झालेला आहे. भवानी सिंग हे प्रभू श्रीरामांचे 307वे वंशज होते. सध्या आमच्याकडे सिटी पॅलेसच्या पोथीखान्यात ठेवलेले 9 दस्तावेज आणि 2 नकाशचित्रे आहेत, ज्यावरून हे स्पष्ट होतं की अयोध्या हे राम जन्मस्थळ आहे आणि जयपूर शहरावर कच्छवाहा वंशातील राजांचा अधिकार होता. इतिहासकारांच्या मते जेव्हा भारतावर परकीयांची आक्रमणे झाली तेव्हा भारतात धार्मिक स्थळांची खूप हानी झाली होती. दरम्यान बरीचशी जमीन मुघलांच्या ताब्यातही गेली होती. औरंगजेब जेव्हा दिल्लीचा बादशाह होता तेव्हा राजस्थानातील अनेक प्रदेशावर त्याचा वचक होता, त्यामध्ये जयपूरचा पण समावेश होता. पुढे जेव्हा 1707 मध्ये मराठ्यांनी दक्षिणेत बोलावून औरंगजेबाला नेस्तनाबूत केलं तेव्हापासून मुघलांच्या आधिपत्याखाली असणारे बरेच हिंदू राज्यांचे प्रदेश गुलामीतून मुक्त झाले. ते वैयक्तिक आपापला राज्यकारभार पाहू लागले होते. इतिहासकारांच्या मते श्रीरामाच्या वंशजांपैकी एक असणाऱ्या सवाई जयसिंह द्वितीय यांनी इसवी सन 1717 साली अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण केलं होतं. 1717 ते 1725 या काळात ते मंदिर निर्माणाचं काम सुरू होतं. एवढंच काय, जयपूर शहराच्या जोहरी बाजारात देखील रामलल्ला यांचं मंदिर बांधण्यात आलं होतं. तसंच दरम्यानच्या काळात जयपूरमध्ये जेवढी पण सरकारी कागदपत्रे अस्तित्वात होती त्यांच्यावर श्री सीतारामो जयती असं लिहिलेलं होतं. आणखी सांगायचं म्हणजे जयपूर शहर 9 चौकड्यामध्ये बसवण्यात आलं होतं. त्यातल्या एका चौकडीचं नाव सुद्धा रामचंद्रजी की चौकडी असं आहे. तर या सगळ्या उपलब्ध पुराव्यांनुसार जयपूरच्या दिया कुमारी स्वतःच्या राजघराण्याला प्रभू श्रीरामांचे वंशज असल्याचं सांगतात. पण त्यांचा तो दावा कितपत खरा आहे यावर मात्र अद्याप संशोधन सुरू आहे. मागे एकदा जयपूर राजघराण्याच्या राजमाता पद्मिनी देवी यांनी माध्यमांना सांगितलं होतं की आम्ही हा वंशजांचा मुद्दा मोठा करू इच्छित नाही, कारण प्रभू श्रीरामांवर सगळ्यांची श्रद्धा आहे. बाकी आपण सगळेच प्रभू श्रीरामांचे वंशज आहोत. पण राणी पद्मिनी देवी यांच्या दाव्याबद्दल मात्र तुमचं मत काय आहे? खरंच त्या म्हणतात तसं त्या प्रभू श्रीराम यांच्या वंशज आहेत का? इतका प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर प्रभू श्रीराम यांचे वंशज या धर्तीवर अस्तित्वात असतील का? सध्या अयोध्येत होणारं श्रीराम मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा उत्सवाबाबत तुमची भावना काय आहे? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.